साहेब, आज आमची शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी अजितदादा गट या सगळ्यांच्या आणि राजाभाऊंच्या उमेदवारीला पाठिंबा देणाऱ्या सगळ्या घटक पक्ष असतील, लोकल आघाड्या असतील आणि आमचे आमदार असतील, या सगळ्यांच्या सोबत बैठकीच्या निमित्ताने आले होते. बैठक आमची खेळमेळमध्ये झाली आणि जे जे मतदानाचे घटक आहेत, माढ्याचे आदरणीय साठे साहेब असतील, करमाळ्यामध्ये आमची मतं आहेत, त्यासोबत असणारे सावंत साहेब असतील, आदरणीय जयवंत पवार साहेब असतील, ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या मताची मोहोळमध्ये बघितलं असेल की भारतीय जनता पक्षाची मतं सोडून असणारे बारसकर साहेब असतील, त्यांची मतं असतील, हे सगळी लोक आज आम्ही एकत्र येऊन आज आमची बैठक झाली आणि यामध्ये आम्ही सगळ्यांनी एक मुखानं एक जीवानं ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आणि ना भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा विजय या सोलापूर जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमच्या उमेदवाराचा झाला पाहिजे अशा पद्धतीचा संकल्प आम्ही केलेला आहे. आणि सोलापूर जिल्ह्यानं आजपर्यंत राजकारणात अनेक नवनवीन आदर्श निर्माण केलेले आहेत. आज आपण पाहिलं असेल, पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन एक वैचारिक पातळी असणारा हा जिल्हा, वैचारिक पातळी असणारे नेतृत्व आपण सगळ्यांनी बघितली. म्हणून वेगवेगळ्या विचाराचे असलेले नेते सुद्धा सोलापूर जिल्ह्याच्या विकासाचा आणि सोलापूर जिल्ह्याच्या सन्मानाचा विषय म्हणून एकत्र आले. तर सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, सगळ्यांना धन्यवाद देतो की त्यांनी राजाभाऊंच्या उमेदवारीला पाठिंबा दिलेला. हो, आपण म्हणलं होतं की 2 दिवसात तुम्हाला किती मतं मिळतात ते नक्की सांगतो, पण आज आपलं काय दावा आहे? आता मी मताची गणित मांडण्यापेक्षा माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त अभ्यास आहे, त्यामुळे तुम्हीच मला सांगा मतं किती पडतील आणि मग आपण त्याचा विचार करू. हो, तुम्ही मोहिते पाटलांचा करेक्ट कार्यक्रम केला अशी चर्चा जी आहे ती जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे. काय सांगाल, कशा पद्धतीने सुरू राहिली? कार्यक्रम मी कुणाचा केलेला नाही, कार्यक्रम कुणाचा स्वतः करून घेतलेला आहे. मी कशाला कुणाचा कार्यक्रम करू? मी कुणाचाही कार्यक्रम करायला इथं आलेलो नाही. मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं की मला माझ्या नेतृत्वानं जे काम दिलेलं आहे, जो उद्दिष्ट माझ्यासमोर ठेवलेला आहे, त्या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेनं आमची वाटचाल चालू आहे. त्यातला पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे, आम्ही दुसऱ्या टप्प्यामध्ये आहोत आणि जो विषय नेतृत्वाने सोपवलेला आहे ती जबाबदारी पार पाडण्याचं काम आम्ही करतोय. आज नेतृत्वाने सोपवलेली जबाबदारी आहे की आमच्या भारतीय जनता पक्षाचा उमेदवार, जो महायुतीचा उमेदवार म्हणून राजाभाऊ राऊत आहे, तो बहुसंख्य मताने निवडून आला पाहिजे. हा देवेंद्रजींचा आदेश, देवेंद्रजींच्या सूचना आम्ही प्रत्यक्ष अंमलबजावणीत आणण्याचा प्रयत्न फक्त बैठकीला नव्हता, तो देखील स्वतःला शिवसैनिक म्हणून तो देखील पुढच्या काळात सोबत असेल. एक विषय कोण सोबत आहे कोण नाही या विषयावर आजची चर्चा नाही. आज राजाभाऊ राऊत यांच्या उमेदवारी सोबत आम्ही सगळेजण आहोत, हा विषय आजच्या दृष्टीने महत्वाचा आहे. आणि आज आम्ही राजाभाऊच्या उमेदवारीसाठी आम्ही सगळे एकत्र आलो होतो आणि सगळ्यांनी मिळून राजाभाऊंना विजयी करण्याचा संकल्प केला. राष्ट्रवादीच्या 4 पैकी 3 आमदारांनी या बैठकीला हजेरी लावलेली आहे. राष्ट्रवादी भाजपच्या गळाला लावायला पालकमंत्री यशस्वी ठरले असं संदेश देतात. बिलकुल तुम्ही गळाला कुणालाही लावलेलं नाही. या ठिकाणी राजाभाऊ राऊत यांना आमदार करण्यासाठी जे जे घटक आम्हाला मदत करतात, जे जे आमदार आम्हाला मदत करतात, त्यांची मदत घेणं उमेदवार म्हणून आणि पक्षाचे प्रमुख म्हणून आमची जबाबदारी आहे. त्या भावनेतनं त्यांनी आम्हाला मदत करण्याचा शब्द दिलेला आहे आणि म्हणून आम्ही सगळेजण एकत्र आहोत. त्यांनी मदत करण्याचा शब्द तुम्हाला दिलाय, तुमच्याकडून त्यांना कुठला शब्द दिला? काही चर्चा या माध्यमासमोर करायच्या नसतात, काही चर्चा माध्यमासमोर करायच्या असतात. त्यामुळे काही चर्चा ऑफ द रेकॉर्ड असतात आणि त्या ऑफ द रेकॉर्ड ठेवायच्या असतात. त्यामुळे ते राजकारणातल्या काही टेबलवरच्या गोष्टी टेबलवर घरातला विषय आम्ही घरात मिळतो, पण 3 आमदार आज आपल्या उपस्थितीत आलेले, कुठं तर घरातला विषय फुटले का? राष्ट्रवादीचं घर फुटले. आता जे मिटवणार होतं त्याला विचारणं मला काय विचार. हो, येत आहे. हा राष्ट्रवादीचा सोलापूर जिल्ह्याचा डीएनए हा राष्ट्रवादीचा आहे असं राष्ट्रवादीचे नेते सांगायचे. कुठेतरी डीएनए बदललाय म्हणावं लागेल. आपण ते कोण म्हणत होतं म्हणून कुठला जिल्ह्याचा डीएनए कुठला होत नाही. आपण सोलापूर जिल्ह्याचा प्रत्येक नागरिक स्वाभिमानी आहे.
त्यामुळे कुठल्याही पक्षाचा इथं डीएनएचा सब्जेक्ट नाही, इथं विचाराचा विषय आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या विचारासोबत बहुसंख्य जिल्हा आज आहे हे मी या ठिकाणी सांगेन. आणि आम्ही सगळे मिळून आज भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या उमेदवारासाठी एकत्र आलो. बैठकीत दिसले नाही. प्रशांत परिचारक दिसले नाही. आपण काल बघितलं असेल, प्रशांत मालक आहे, एखादा दुसरा माणूस एखाद्या कामाने बाहेर असेल तर तुम्ही लगेच त्याची चर्चा करण्याची आवश्यकता नाही. काल आम्ही एकदा ना दोनदा प्रशांत मालक आम्ही बसलो, चर्चा झाल्या. मालक राजाभाऊच्या विजयासाठी खूप ताकदीने प्रयत्न करतायत आणि मी त्याही वेळी सांगितलं की आदरणीय देवेंद्रजी जे आमचे नेते आहेत आणि आमचे नेते प्रत्येकाचा सन्मान करतात, कुणाला कुठं सेट करायचं, कुणाचं काम कुठं आहे हे त्यांना माहिती आहे आणि ते जबाबदारी नक्की आता राजाभाऊवर दिलेली असली तरी प्रशांत मालकावर सुद्धा भविष्यात चांगली जबाबदारी येईल.